अकोला रिपाई आठवले गटाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। अकोला जिल्ह्यातील गायरान आणि गावठाण जमिनीवरील अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमण नियमित करण्याची मागणी यावेळी केली आहे। जिल्ह्यात ग्रामीण भागात गायरान आणि गावठाण भूमीचा प्रश्न शासन दरबारी ऐरणीवर ठेवला गेला आहे। बहुतांश गावातील गायरान आणि गावठाण जमिनीवर शेतीसाठी आणि रहिवासीसाठी अनेक वर्षांपासून उपयोगात आणली आहे। या जमिनीच्या मालकी संदर्भात शासन स्तरावर कुठलीही भूमिका नसून गायरान, गावठाण आणि वन शेती तसेच घरे असलेल्यांवर अतिक्रमण निष्कासित करत आहे। या जमिनीस अतिक्रमणाच्या निष्कासित करण्याच्या विरोधात रिपाई आठवले गटाच्या वतीने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारक शेतकरी उपस्थित होते। यावेळी त्यांनी 14 एप्रिल 1990च्या अतिक्रमण संदर्भातील शासनाच्या गायरान ई क्लास जमिनीच्या मालकी हक्काबाबत GR असून शासन या आदेशाची नमूद वाढवून 2019 पर्यंत ज्यांनी अतिक्रमण करून पिके घेत आहेत अशांना जमिनीचे सरसकट कायम स्वरूपाचे पट्टे देण्यात यावे, अशा अनेक शेती आणि गायठाण जमिनीच्या संबंधीच्या मागण्यांचे निवेदन अकोला जिल्ह्याच्या रिपाई आठवले गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले। शासन दरबारी गायरान आणि गावठाण जमिनीच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी दिला आहे।